दुर्गा माता की जय, अंबा माता की जय, बोलो अनसया माता की जय जय जय. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अनसया आईचा 7वा अध्याय. श्री गणेशाय नमो, श्री सरस्वते नमो, श्री गुरुदेवाय नमो. जय जय अनसया माता, संत सांगे महता, गावणी तव गीता. श्री क्षेत्र पारडसिंगा, नमन माझे संत महता, तुम्ही कृपावंत असता, काय मुने असे पुता, गाथा गावया. माय माऊली महामाया, आलो मी तव पाया, मुद्दरी तूच मम काया, आशीर्वाद देवनी. झाला गावी एक यज्ञ, अन्नपूर्णेचे महिमान, 101 खंडीचे अन्नदान, करीतसे गाव करी. आले सर्व संत महता, तुकडोजी गाडगे बाबा संत, एकनाथ महाराज समवेत, नाम संकीर्तन कराया. पावनी बालकाया, अनसया महामाया, वदले तुकडोजी समय, ग्रामी पसले पंढरपूर. गाडगे बाबा सांगती, येईल सर्वा प्रचिती, अवतरली महाशक्ती श्री क्षेत्र पारडसिंगा. बालपणीचे वचन न जाणे महिमान, परी संतच जाणी लक्षण, बाल अनसयेचे शिष्य दादाजी धुनीवालेचे, शंकर आनंद असे सच्चे. दर्शन घे भगवतीचे महाकाळच्या वाड्यात, दृष्टादृष्ट होता क्षणी, स्वामी जोडी कर दोन्ही. म्हणे ही तर साक्षांत भवानी, कदापि ही विसरू नका. विदेही संत वास करी, अनसया कृपा सागरी, भाग्योदय गावाचा करी, शंकरानंद सांगती. नेले त्यांनी नागपुरात, श्री दादाजीच्या आश्रमात, पूजा पाठ करी विधिवत, स्वस्वरूप जाणुनी. कच्छगुज काठेवाड, चरणदास महाराज प्रसिद्ध, जाणते करी अज्ञात, सेवा चाकरी करून. आई तुझा अधिकार, चालसे निसर्गावर, आले याचे प्रत्यंतर, कीर्तनी कैकाडे बाबांच्या. कैकाडे बाबा थोर संत, गाडगे बाबाचे शिष्य ज्ञात, गोरगरिबाची सेवा अविरत, करी कीर्तनी करुनिया. वंदन माझे तयाला, कर्मयोगी कैकाडे बाबाला, बुद्धी देई वदन्याला, गौरव गाथा आईची. गावातील भाविक भक्तांनी बाबास बोलविले कीर्तनी, म्हणून तसे ग्रामी कीर्तन सेवा करावया. जावणी हनुमान मंदिरी, दर्शन घेई सत्वरी, कीर्तन सुरू करी पावोस येई तक्षणी. माता बसली होती दुरी, भवानी मातेच्या ओट्यावर, येऊ लागे सरीवर सर, परीन उठे तेथून. कैसे करावे कीर्तन, पावसात भिजती जन, पांगू लागले त्या क्षण कीर्तनी बाबाच्या. कैकाडी बाबा आले शरणा, आई अनसया चरणा, म्हणे आज्ञा कर नाधना, बंद करे जलधारा. बाबांनी जाणिले मातेला, माता जाणी बुवाला, ओळख होई जनाला भगवती अनसयेची. माता प्रसन्न झाली, लोहपत्रा शिरी धरली, वर ढगाकडे पाहू लागली, आज्ञा करे वरुणाला. थांबव तुझं बरसन, होऊ दे बुवाचं कीर्तन, नुसरे सेवेचे कण वेचू दे भक्तांना. अकस्मात पाऊस बंद झाला, आईचा अधिकार कळला, जमाव पुन्हा जमू लागला बाबाच्या कीर्तनी. कीर्तन सुरू झाले, बाबा भजनी रंगले, भगवतीने पूर्ण केले कीर्तन बाबांचे. माते तू पाऊस थांबविला, कीर्तनासाठी खेळ केला, कैकाडे बाबांना प्रत्यय आला आई अनसयेचा. बाबा जना सांगती, धन्य आहे महासती, निसर्गाची ही अधिपती, शरण जा माऊलीला. मनोभावे सेवा करा, मातेचे चरण धरा, कळी काळाचा न बांधे वारा, भजता अनसया. लहानूजी बाबा टाकळखेडा धामी, जाणती तुझी करणी, भजसे ध्यानी मणी, महता जाणूनिया. आज्ञा करी भक्ताला, जा अनसया दर्शनाला, भवसागर तरण्याला, धरा चरण मातेचे. नामदेवराव लोखंडे, काटोलचे लहानूजीचे भक्त सच्चे, काडी मारू नवदेवाचे, चालतं का लहान्या दर्शनाला. गावी तुझ्या सतीमाय, कशाला करी येते धाव, धरतू तिचेच पाय, दृढ भाव धरुनिया. म्हणून आले दर्शना, लागले तव चरणा, सफल करी जीवना, पादसेवा करुनिया. आता एका महिमान, परमहंस पुंडलिक गाण, दूर करी अज्ञान, सज्ञान करुनिया. पारडसिंगाच्या सद्गृष्ट, यादवराव चोपडे सुशील भक्त, लीन सदा भक्ती तरत, संत सज्जन मागमन मुनी. पुंडलिक बाबाची करती सेवा, भजनी पूजनी पुंडलिक देवा. सार्थक कराया नरदेहा, भजत असे दिन रात. जात असता शेगावी दर्शना,
वाटेतच मिळाली प्रेरणा, पुंडलिकाच्या जावे दर्शना, उत्कंठा मनी लागे. काटे पूर्णा ते गोरे गाव, दर्शनास गेले आदराव. भजती पुंडलिक देव, लोटांगण घालुनी. भाऊ कोण्या गावी राहता, प्रेमळ शब्द काणी ऐकता. अति आनंद झाला चित्ता, अमृतवाणी ऐकुनी. दर्शनाने समाधान झाले, पुन्हा जावेसच वाटले. म्हणून अनेकदा जाणे झाले, बाबा आज्ञा म्हणूनी. केली बाबांना विनविनी, यावे पारसिंगा धामी. भाग्य थोर म्हणून वदले येतो. भाऊ मी 4 फरवरी 1966ला आगमन दिन ठरला. आनंद वार्ता गावकऱ्याला येऊन सांगत असे. देव येते आपुल्या गावास, आई अनुसया सांगे जनास. शब्दावरी नभसे विश्वास, तुझिया माय माऊली. भविष्याची देऊनी जाण, माता सांगे वर्तमान. बाबाचे जाणी स्थान, दूरदृष्टी ठेवून. 4 फरवरी 66 सालात बाबा आले श्रीक्षेत्रास. मिरवणूक निघाली खास रथावरी बैसुनी. दिंड्या पताका ढोल पुडती, बारुदीचे बार उडवती. अमाप भक्तगण मागुती, जय जयकार करीत असे. ध्वनी क्षेपण रथावरी, पुंडलिका धाव लवकरी. भक्ताला तूच तारी, गजर करी आनंदे. महाकाळचे वाड्या नजीक, बाबाची आली मिरवणूक. बसून होती माता तेथ, मंगल सोहळा पाहत असे. मिरवणूक तेथे थांबली, भाविकांनी पूजा केली. बाबांची नजर गेली अनुसया मातेवर. स्मित हास्य करून बाबास पाहे अनुसया. संताचे संतच जाणती या समर्थतेचे असे. बापू कसा साजरा दिसते, वदे माता स्वमुखे. बाबा झाले जाणते, परमब्रह्म अनुसयेला. म्हणे असता अनुसया माता, निसर्गावर जिची सत्ता. नसे अधिकार माझा आता, दही हंडी फोडण्याचा. कळी काळाची ही स्वामिनी, लक्ष्मी उमा दुर्गा भवानी. जगताची ही जननी, अवतरली या ग्रामी. जाणून अनुसयेचे स्वरूप, न करता सप्ताहाचा समारोप. निघून गेले आपोआप, टाकून भार मातेवरी. दुःखी चिंताग्रस्त सर्वही, कुणा हस्ते करावी दहिलाही. पुंडलिक देव दिशा दावी, अकस्मात जाऊन या. आहे गावी अनुसया, राग लोभ नाही माया. तिचा आपण आणूया, दहिलाही करण्यासी. एक मुख विचार केला, आणिले अनुसया मातेला. संकटी मार्ग दाविला, परमहंस पुंडलिकाने. बाबाच्या आसनी बसण्याची विनवणी करी मातेशी. परिण शिवता आसनाशी, दहीहंडी फोडत असे. गोपालकाला आटोपला, मातेनं सर्वा प्रसाद दिला. सुरुवात झाली सत्कार्याला, प्रसिद्ध होई जगता माझी. अनुसया हस्ते दही काला, व्हावा वाटले बाबाला. म्हणून सोडून कार्यक्रमाला, बाबा निघून गेले हो. प्रसिद्ध अपूर्व जाहाली, मातेची कीर्ती पसरली. कालांतराने गुडता कळली, बाबा का गेले ते. मातेची खरी ओळख झाली, गावोगावची मंडळी आली. भजनी पूजनी रंगू लागली, आई अनुसयेच्या. माते हस्ते करुणी काला, दर्शनी लाभ घडविला. ओळखपत्र दिले जनाला, श्री पुंडलिक देवाने. ऐसे हे पुंडलिक महिमान, गातसे भाविक जन. तव चरणी लोटांगण, शक्ती बुद्धी देई सदा. यादवरावाचे चिरंजीव, डॉक्टर प्रकाश चोपडे नाव. माता अनुसया देई ठाव, कृपा करून त्यावरी. प्रकाशचे लग्न अमरावतीला, परी आजारी घरी पडला. कैसे न्यावे नवरदेवाला, लग्न मुहूर्त साधावया. विचार करी माता पिता, एक दिवसाचा अवधी असता. उपचार करीत असे सर्वदा, परिव्यर्थ जात असे. प्रभात समयी प्रांतकाळी, रिक्षात बसून माता आली. घरात येऊन बैसली, दुःख निवारण्यासी. कायले घाबरता बोलल्या, जेवण करतो म्हणाला. होतं ते वाढले मातेला दृढ भाव ठेवूनी. खाऊनी 4 घास, प्रसाद दिला सर्वास. फेकून अन्न दशा दिशास, संकट दूर करीत असे. कृपा दृष्टीने प्रकाशला, उभे केले लग्नाला. रोग त्याचा दूर नेला, प्रसाद दया देऊन. नवरदेव गेला अमरावतीला, पुंडलिक बाबा होते लग्नास. दिला आशीर्वाद सर्वास, सुखरूप ठेवून या. संकट पडता भक्ता घरी, संत येऊनी ते निवारी. गोष्ट अनुभवती खरी मंगलमयी प्रसंगी. नथुजी ठाकरे सद्भक्त, साधू तुल्य अतिसात्विक. विठ्ठलराव कृष्णराव सुपुत्र, संत सज्जनावदिती. सत्संग सदाचार, लीनता करी परोपकार. भावभक्तीचे हे घर, श्री क्षेत्र पारडसिंगा. नथुजींनी भावभक्ती, आली मुलांना तवा प्रती. एका त्याची आता गीती, कृपा करी जगदंबा. गुलाब पुष्प घेऊन,
जाई मंदिरी दर्शनी नित्य नेमाने पूजी भवानी अहर्निश स्वभावे. चष्मा होता डोळ्याला दगड तुतया मारला परी काचना फुटला भाव भक्ती फळत असे. हे सी नथुजीची भक्ती सेवे पत्नी पार्वती सुखविते महासती दृढ भाव करुणिया. कष्टमय जीवन जगे कबाड कष्ट करी अंगे येऊन बसती तू गंगे दुःख दूर करावया. गरिबीने त्रस्त होती मुले शहरी शिकत होती कामे सर्व करणे लागती साथ करी भगवती. ठाकरे घरी आहे पाळणा येऊन बसे अनुसया भवना झोका देई हलवून पाळणा गान तू गातसे. पाटाच्या पाळण्याचे हलकारे झिजले नातू गिरजाचे रिजले पाळण्याचे हलकारा झाले जुने नातू गिरजाचे ताने. ऐसी मनसया माता वदत असे पार्वताबाई दळीदळण मिरच्याचे करी कांडण आई तू जाई त्या क्षण विचारपूस करावया. हे कटीचं दळतं कामाई आन दळू लागते काही म्हणून सांगत असे माई सेवे दळू लागून या. जात्याचा खुंडा धरी मुखाने नाम उच्चारी हाची पाळणा अंतरी ठेवून तू गात असे. भक्ता घरी जाऊन काम करी भवानी दळिता खांडिता जननी सार्थ करी पार्वताबाईला. असाचा दिवस राहणार नाही बदली अनुसया आई पाहुणी गरिबी लवलाही रंकाचा राव करी. सुख समृद्धी संपन्नता तव कृपेची ही पात्रता शिक्षण करी तू पुता अभय देऊन या. शब्द तुझे खरे झाले तव कृपे सर्व मिळाले सदैव राहो तव चरणाले पूर्ण करी मनोरथ. कृष्णराव गेले मुंबईला शैक्षणिक सहलीला चालू लागले रस्त्याला सडक पार करण्यासी. जोराने आली का एक कार कृष्णरावाच्या अंगावर करुणे त्यागार पार पुढे निघून जात असे. धक्का बसला त्यांना आई वाचव या क्षणा गाती माता भजना दृढ श्रद्धा ठेवून या. लेकाची हाक ऐकून आई गेली धावून कृष्णाला वर उचलून सुरक्षित ठेवीत असे. मित्र विचार करती कृष्णा आला गाडी खालती मिळाली त्याला सदगती शोकमग्न होत असे. चालकाने गाडी थांबवली कोण मेले गाडी खाली सर्व मित्र मंडळी जमली बघया कृष्ण मित्राला. गाडीच्या समोर भागावर दिसे कृष्णाबरोबर अपघात कुणाचा झाला तर आश्चर्य करीत असे. आईने हात दिला अलगत उचलले मुला अपघाती वाचवी बाळाला गाडी समोर येऊ ठेवून. सर्वजण आश्चर्य करती आली कशी मुंबई प्रती कोण ही महासती चला घेऊ दर्शन. संकटे माता तू रक्षिले इजान होई तनाले काय उने लेकर आले भवसागर तारण्यासी. जन्मोत्सव सप्ताहाला मंडळी येई भजनाला आमंत्रित करी जेवणाला भाविक मंडळी गावाची. सांगितले विठ्ठल रावाला जेवू घाला 10-15 भक्ताला येतील ते सदनाला भोजन करावया. 5 मेच्या मंगलदिनी भजनी मंडळी आली सदनी केली थोडी जुळवणी महाप्रसादाची. परी आले अधिक जन न संपे तरी अन्न भगवतीचे कृपापान सेवेती सर्वजन. तेव्हापासून सुरू झाला आईचा जन्मोत्सव सोहळा 5 मेच्या पावन पर्वाला साजरा करीत असे. नरक चतुर्दशी दिनाला जाऊन ठाकरे सदनाला वदली मादा लेकाला. ठाकऱ्याच्या वाडीत पंढरपूर आहे सर्पदंशी होई माधव गौतमला उपचार त्याने बराच केला परी काही गुण न आला विष जडे चवरवरी. हाय तू गेली धावणी माधवरावाच्या अंगणी ताकाने म्हणे तक्षणे उपचार करावया. ताक मंतरलेले होते कैसे द्यावे ते माते परी माता घेई स्वस्ते प्राशन करी समस्त. जन विचार करती काय घडेल भगवती परी न होय जे कल्पती विष उतरवी माधवचे. पचविले विषवरी घेतले ताका बरोबरी दुरुस्त भक्ता करे जगदंबा अनुसया. पुढील अध्यायी जाणा वाजविली तू लोकविना येऊ लागले तव चरणा श्री क्षेत्र पारटसिंगा. तूच म्हणती विधी ही माऊली साक्ष लोकांना पटू लागली. तूच असे जगतवल्ली म्हणून वैदतसे वंदितसे. इति श्री परमेष्टी अनसया गाथा कवन करी अनसया माता निमित्त करुणे तव सुता. सप्तमोध्याय संपूर्णम. श्री परमेष्टी अनसया माता परमस्तु शुभम भवतु. हरि ओम शांती 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 शांती. ओम नमो भगवती अनसया माता की जय. ओम नमो भगवती अनसया माता की जय. ओम नमो भगवती अनसया माता की जय.